गुड आफ्टरनून, शुभ दुपार, जय हिंद. सुरुवात करूयात. आजचा आपला जिल्हा आहे पुणे ग्रामीणचा. तर पुणे ग्रामीणचे आपण बुद्धिमत्ताच्या प्रश्नांना करणार आहोत सुरुवात. तुम्ही सगळेजण आहात तयार? चला, गुड आफ्टरनून. मॉर्निंग आहे सानिका? बरं, माझी आफ्टरनून आहे बाबा. मी केव्हाच उठले. पहिलाच प्रश्न सोपा आहे, हस्तांदोलनचा प्रश्न आहे. बघा काय सांगितले. एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एक एकदा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एकदाच होईल तर एकूण हस्तांदोलनांची संख्या किती होईल? 55, 120, 66, 122. पुन्हा आपला हस्तांदोलनचा फॉर्म्युला n वजा 1 छेदात 2. n आहे 12, 12 ने 1 गेलं 11, 11 भाग लावला 2 ने, हे गेलं 6, 6 गुणिले 11, उत्तर किती झालं? 66. पर्याय कुठला आला? पर्याय आला तिसराच. बरोबर आहे. हा कुठला फॉर्म्युला आपला हस्तांदोलनचा? त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा. प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. हा वर्णमालिकेचा प्रश्न आहे, पण नीट बघायचा आहे. सगळ्यात पहिले काय दिलंय? WRMHC. मग नंतर काय झालं? MWRCH, RMWHC. प्रश्नचिन्ह आधी शेवटी शेवटचं बघूयात काय दिसतंय. का बरं विष्णू? HC, CH, HC. आता येणार C आणि H. पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये कुठलं तरी बरोबर असणार. बघा, पहिला मध्ये असणारा M पहिले गेला, WRM च MWR झालं. पहिला मधला R पहिले गेला, RMW झालं. मग हा मधला W पहिले येणार, उत्तर काय येणार? WRMCH आहे. WRMCH पर्याय झाला तिसरा. तिथे असेल, तुम्ही जेव्हा ऍप ओपन करता ना सागर, तेव्हा तिथे तुम्हाला येत असणार 10 रुपयाच्या टेस्टचं एक होर्डिंग सारखं. त्याच्यावर क्लिक केली की तुम्हाला डायरेक्ट पेमेंटला येईल. सॉरी. पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. 240, 250, 216, 252. आता हे वाला लॉजिक ना खूप वेळा आहे आणि हे लक्षात ठेवायचंय. संख्या मालिकेचा प्रश्न आहे. 1 चा वर्ग अधिक 1 चा घन, 1 अधिक 1 2, 2 चा वर्ग अधिक 2 चा घन, 4 अधिक 8 12, 3 चा वर्ग अधिक 3 चा घन, 9 अधिक 27 36, 4 चा वर्ग अधिक 4 चा घन, 16 अधिक 64 80, 5 चा वर्ग अधिक 5 चा घन, 25 अधिक 125 150. मग पुढे काय येणार? 6 चा वर्ग अधिक 6 चा घन, 6 चा वर्ग 36, 6 चा घन 216. दोघांची मिळून बेरीज केली, उत्तर झालं 252. नाही येते का? बरं चालेल. ऑफिसच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारा, नाहीतर मी आज विचारते आणि उद्या तुम्हाला सांगते. ज्या संख्यांचा वर्ग केलाय अधिक त्याच संख्यांचा घन केलाय, दोघांची बेरीज केली आहे. वर्ग प्लस घन. स्वप्निता, बेरीज चुकायची नाही. पुढचा प्रश्न. प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. 15, 51 तर 19 काय? 66, 67, 76, 70. पुन्हा छान लॉजिक आहे ह्याचं.
15 त्रिक 45, त्यामधले 15चा हा 1, 15चा हा 5, मिळवलं, उत्तर झालं 51. 19 त्रिक 57, त्यामध्ये हे 1 आणि हा 9 मिळवायचा, उत्तर किती झालं? 67. पर्याय कुठला झाला? दुसरा. हम्म 15 त्रिक 45, त्यामध्ये 15चा हा 1 आणि 5 मिळवलं, 19 त्रिक 57, त्यामध्ये 19 हा 1 आणि 9 मिळवलं, उत्तर झालं 67. कळलं? लॉजिक लक्षात ठेवा. गजब आहे ट्रिक. पुढील पैकी गटात न बसणारा शब्द ओळखा. ऑप्शन दिले वीणा, सतार, सारंगी, बासरी. वर्गीकरणाचा प्रश्न. आता मागेच झालेला कुठल्या तरी पेपर मध्ये हा वाला बघा, वीणा, सतार, सारंगी, बासरी मधला विसंगत आहे बासरी, कारण वीणा, सतार, सारंगीला तारवाद्य पण म्हणतात किंवा ते हाताने वाजवणारा आहे. इथे तोंडाचा वापर केला जातो, पण बेस्ट लॉजिक हेच आहे की हे आहेत आपले तारवाद्य. पुढचा प्रश्न. पुढे दिलेला शब्द गटात बसणारा शब्द ओळखा. बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर. गटात बसणारा म्हटलंय तरी वर्गीकरणाचाच प्रश्न जातो हा. बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला पर्यायांमध्ये काय काय दिलं आहे? महात्मा गांधी, राम, विवेकानंद आणि गुरु नानक. असं म्हणता का? थँक्यू सो मच कांबळे, कापून आले मी काल. बुद्ध, महावीर, येशू, पैगंबर हे सगळेच्या सगळे धर्मसंस्थापक आहे. पर्यायांमधून धर्मसंस्थापक कोण आहेत? गुरु नानक आहेत. बरोबर आहे. सर्व धर्म संस्थापक आहेत. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्नचिन्हाच्या जागी पुढीलपैकी योग्य पर्याय निवडा. हरिण आहे ते. हरणाचा कळप. जहाजांचं काय? तांडा, ताफा, काफिला, जमाव. समान संबंधाचा प्रश्न. हरणांचा कळप असतो, जहाजांचा काफिला असतो, ताफा नसतो रे. विमानांचा ताफा असतो ना. काय? कळलं? उंटांचा तांडा, माणसांचा जमाव. पुढचा प्रश्न घ्या. एका सांकेतिक लिपीत अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. अंकांचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणेच असतो असं नाही. खाली दिलेल्या शब्दांचे व त्यांच्या जमाव माणसांचा असतो. कुठे गेलं रे? त्यांच्या सांकेतिक रूपांचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तर पर्यायातून निवडा. चरण. चरणसाठी आपल्याला संकेत दिलेला आहे 5, 2, 3. मकर. मकर साठी आपल्याला संकेत दिलेला आहे, कुठे गायब झालं? 6, 3, 7. चटक साठी आपल्याला संकेत दिलेला आहे 6, 2, 4. मटनचा संकेत आपल्याला शोधायचा आहे. प्रश्न काय सांगितलं त्यांनी आपल्याला? प्रत्येक अक्षरांऐवजी अंकांचा वापर केला जातो. अंकांचा क्रम शब्दातील अक्षराप्रमाणे असतोच असं नाही. मग आता तुम्ही काय केलं? म च 6 घेतलं, ट च 2 घेतलं, न च 3 घेतलं आणि उत्तर 623 दिलं. तुमचं उत्तर चुकलेलं आहे. आता कसं? चला चेक करायचं. बघा इथे बरं, इथे क साठी 3 दिले, इथे क साठी 4 दिले. मग आम्ही 3 घ्यायचं का 4 घ्यायचं? इथे र साठी 2 घेतलं, इथे र साठी 7 घ्यायचंय. मग आम्ही 2 घ्यायचं का 7 घ्यायचं? असं नाही चालत. आपल्याला एका
कॉमन अक्षरासाठी एक कॉमन अंक लागतो. मग आता इथे चरण आहे, इथे मकर आहे, दोघांमध्ये कॉमन असणारा कोण आहे? र आणि र. आता असा कोणता अंक आहे जो दोघांमध्ये आहे? तो आहे 3 आणि 3. र साठीचा अंक कुठला झाला? 3 झाला. इथे आहे चन, इथे आहे चटक, दोघांमध्ये कॉमन काय झाला? च झाला. मग आता दोघांमध्ये असं असणारं कॉमन कुठलं झालं? 2 झालं. च साठी काय आलं? 2 आलं. आता तुमच्या न साठी काय उरलं? न साठी उरलं 5. पुढे बघा, इथे म क आहे, इथे ट क आहे, दोघांमध्ये कॉमन काय आहे? क. दोघांमध्ये असा कुठला अंक कॉमन आहे? तो म्हणजे 6. म्हणजे क साठी कोड काय आला? क साठी कोड आला 6. म साठी कोड काय उरला? 7. आणि ट साठी कोड काय उरला? 4. आता तुम्ही उत्तर करा. म साठी काय आहे? म साठी 7 आहे, ट साठी 4 आहे आणि न साठी 5 आहे. पण मॅडम 745 दिसतच नाही. बिलकुल नाही दिसणार. बघा, यांचा कोड वेगळा होता, अदला बदल केलं. यांचा वेगळा होता, अदला बदल केलं. यांचा अदला बदल केला म्हणजे यांचा पण अदला बदल करायचा. आता आपल्याला अशा संख्या शोधायच्या आहे, असा पर्याय शोधायचा आहे ज्याच्यामध्ये 7 पण पाहिजे, 4 पण पाहिजे, 5 पण पाहिजे. असा फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा. नेहमी आपल्याला परीक्षेमध्ये कोड कसा देणार? चटक. चटक म्हणजे कोड झाला चरण. चरण म्हणजे च साठी 2 आहे, र साठी 3 आहे, न साठी 5 आहे. 523 ऐवजी 235 असा परीक्षेमध्ये देतात. इथे लिहिते मी 235. मकर साठी 7, 6, 3. चटक साठी 2, 4, 6. मग आता तुम्ही काढू शकता. म साठी 7 आलं, ट साठी 4 आलं, न साठी 5 आलं. असं असतं. पण यांची अदलाबदल केल्यामुळे यांची पण अदलाबदल झाली. उत्तर 574 आलं. सगळ्यांच्या डोक्यामध्ये शिरलं. हे जे जसं तसं तुम्ही उत्तर देऊन 623 म्हणत होतात ते का नाही येणार ते कळलं. सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. चला यापुढे, सोनालीची मुलगी ही मिहिरचा मुलगा सूरजची आत्ते बहीण आहे. तर सोनाली सूरजच्या आईची कोण? वहिनी, आत्या, जाऊ, नणंद. हो हो बिलकुल धर्मेंद्र, थँक्यू. नाते संबंध पाहूयात. सोनालीची मुलगी ही मिहिरचा मुलगा सूरजची मिहिरचा मुलगा सूरजची आत्ते बहीण आहे. म्हणजे सूरजच्या आत्याची मुलगी ही झाली सूरजची आत्या. बरं, आता काय सांगितलंय? तर सोनाली सूरजच्या आईची कोण? सूरजच्या आईची कोण? आता हिच्या नवऱ्याची बहीण आपली कोण होते? नणंद. म्हणजे उत्तर काय झालं? नणंद झालं. पर्याय कुठला झाला? चौथा झाला. प्रश्न नीट वाचा. होणार सगळे प्राची. चला, सोनालीची मुलगी ही मिहिरचा मुलगा सूरजची आत्ते बहीण आहे. म्हणजे ही सूरजची आत्या झाली, म्हणजे त्याच्या वडिलांची बहीण. तर सोनाली सूरजच्या आईची कोण? सूरजच्या आईची म्हणजे हिच्या नवऱ्याची बहीण, तिची असते नणंद. उत्तर आलं पर्याय चौथा. तुक्का चुकला, चांगला आहे, 1 मार्क घालवला. उत्तर आलं नणंद, पर्याय झाला चौथा. एका घनाच्या प्रत्येक पृष्ठावर एक रंग परंतु भिन्न पृष्ठभागावर भिन्न रंग दिलेले आहेत. आता आपल्याला इथे घन काढावा लागतो. घन आणि फासाचा आपला पुढचा हा वाला प्रश्न आहे.
ज्याच्यावर 2 प्रश्न आधारित आहेत. मग आता उलगडलेला फासा तुम्हाला आवडेल तसा घ्या. आता नेहमी आपण या पद्धतीने घेतो. 1 2 3 आणि 4. हा इथे 1 आणि हा इथे 2. पाहूयात. त्यांना बरं नाहीये निकिता. हो बिलकुल गोपाळ. 2 जास्तीत जास्त साऊ. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा रंग आहे. पांढरा व काळामध्ये पिवळा आहे. आणि काय सांगितलंय? लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. लाल हा रंग वरच्या पृष्ठभागावर आहे. लिहून घेतलं. निळा व हिरवा यांच्यामध्ये पांढरा इथे घ्या. निळा आणि हिरवा यांच्यामध्ये आला पांढरा. बर, आता काय झालं? पांढरा व काळा यांच्यामध्ये पिवळा. पांढरा आणि काळा यांच्यामध्ये झाला आपला पिवळा कलर. आता कोण कोणाच्या विरुद्ध काढू शकता का? पिवळ्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कुठला रंग आहे? एक सोडून एक असतात एकमेकांच्या विरुद्ध. लालच्या विरुद्ध पिवळा येणार, पांढऱ्याच्या विरुद्ध काळा येणार आणि निळ्याच्या विरुद्ध हिरवं येणार. बरोबर आहे. तर पिवळ्याच्या विरुद्ध कुठला गेला? पिवळ्याच्या विरुद्ध लाल गेला. पर्याय क्रमांक 4 आला. व्हेरी गुड. याच्यावर अजून एक प्रश्न आहे. हिरव्या रंगाच्या विरुद्ध बाजूला कोणता रंग असेल? काळा, निळा, पिवळा, पांढरा. हिरव्या रंगाच्या विरुद्ध हिरवा इथे. आता हिरव्याच्या विरुद्ध कुठला रंग आहे? हिरव्याच्या विरुद्ध निळा रंग आहे. म्हणजे आपलं उत्तर झालं निळा आणि पर्याय क्रमांक झाला 2. पुढचा प्रश्न घ्या. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी 60 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा होईल? अंकगणिताचा प्रश्न आहे. चुकून आपल्याकडे आलाय. 8 14 7 9. 56 मीटर लांबीची कापडी पट्टी जेव्हा 7 ठिकाणी कापतो, जेव्हा 7 ठिकाणी कापतो तेव्हा त्याचे भाग किती होतात? 8 भाग होतात. 56 ला 8 ने भागा. उत्तर आलं 7 मीटर. एक तुकडा किती मीटर लांबीचा मिळणार? 7 मीटर लांबीचा मिळणार. पर्याय क्रमांक 3 आला. हा जिल्हा आहे बघा, इथे दिलंय खाली, पुणे ग्रामीण. पुढचा प्रश्न. वर्गात गुरुजींनी काही सूचनांसाठी अंक वापरले. जसं 1 म्हटलं की उठा, 2 म्हटलं की हात वर करा, 3 म्हटलं की जागेवर उडी मारा. याप्रमाणे खालील सूचना दिल्यास मुलांनी उठल्यानंतर किती वेळा उडी मारली असावी? सूचना. 1 म्हणजे उठा, 2 म्हणजे हात वर करा, जागेवर उडी मारा, हात वर करा, जागेवर उडी मारा, जागेवर उडी मारा, हात वर करा, उठा, परत जागेवर उडी मारा, जागेवर उडी मारा, उठा, जागेवर उडी मारा. या पद्धतीच्या सूचना आहेत. बरोबर आहे. त्यांनी सांगितलं असं किती वेळा झालंय की मुलं उठल्यावर उडी मारली. उठण्यासाठी 1 क्रमांक, उडी मारण्यासाठी 3 क्रमांक. आता आपल्याला असं शोधायचंय की 1 च्या पुढे 3 किंवा 13 दिसले पाहिजे. इथे एकदा उठले उडी मारली, उठले उडी मारली, उठले उडी मारली, उठले उडी मारली, उठून उडी मारली, उठून उडी मारली. टोटल किती वेळा झालं? 1 2 3 4 5 6 वेळा झालं. म्हणजे पर्याय कुठला आला आपला? पर्याय क्रमांक 3 योग्य झाला. उठा आणि उडी मारा. उठायचं 1, उडी मारायचं 3, म्हणजे आपल्याला 1 आणि 3 13 शोधायचे होते. शोधले. पर्याय आपला 3 योग्य झाला. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे या. गटात न बसणारा पर्याय ओळखा. सिल्वर Ag, गोल्ड Au, कॉपर Cu, मर्क्युरी Fe. वर्गीकरणाचा प्रश्न. तुम्ही म्हणाल मॅडम हा सायन्सचा पण आहे. बिलकुल जाऊ शकतो. सिल्वर म्हणजे चांदी. चांदीचं रासायनिक नाव काय आहे? Ag's आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर
गोल्डचं AUच आहे, कॉपरचं CUच आहे, मर्क्युरीचं FE नसून मर्क्युरीचं HG आहे. म्हणजे आपलं विसंगत झालं पर्याय क्रमांक चौथाच. पुढे येऊयात, भारी आहे हा प्रश्न परत. गटात न बसणारा पर्याय ओळखा. 9, 40, 41, 15, 20, 30, 18, 24, 30 आणि 11, 60, 61. हा बरोबर, आयनचा आहे FE. परत वर्गीकरणाचा प्रश्न. 9चा वर्ग अधिक 40चा वर्ग. 9चा वर्ग समजा इथे लिहिते मी. 9चा वर्ग 81, 40चा वर्ग 1600, 1600 अधिक 81 झाले 1681, जो की वर्ग आहे 41. हे झालं आपलं एक त्रिकूट. हे काय झालं आपलं एक त्रिकूट. 15चा वर्ग अधिक 20चा वर्ग. 15चा वर्ग 225, 20चा वर्ग 400, उत्तर येतं 625. वर्गमुळात 625 म्हणजे इथे उत्तर पाहिजे आपल्याला 25, तिथे दिलेलं आहे 30. इथेच कळलं की चुकलं, तरी पण आता आपण पुढे चेक करणार आहोतच. कुठे गेला आता परत. 18चा वर्ग अधिक 24चा वर्ग. 18चा वर्ग 324, 24चा वर्ग 576 अधिक मिळून झाले 900, जो की वर्ग आहे 30चा. आणि आता शेवटचं बघा. 11चा वर्ग अधिक 60चा वर्ग. 11चा वर्ग 121, 60चा वर्ग 3600, 3721, जो वर्ग आहे 61चा. बाकीचे सगळे त्रिकूट आहे. पर्याय क्रमांक 2 15, 20, 25 पाहिजे, तिथे 15, 20, 30 दिलं, म्हणून आपला पर्याय क्रमांक दुसरा विसंगत झाला. बरोबर झालं. परत पुढचा वर्गीकरणाचाच प्रश्न आहे. गटात न बसणारा पर्याय ओळखा. हो, पायथागोरस. पहिल्या दोन संख्यांचा वर्ग बरोबर तिसऱ्या संख्येचा वर्ग. ECJ, YF, JO, TCB काही नाही, सगळ्यांच्या स्थानांची गुणाकार करायचा आहे. E 5 वर आहे, C 3 वर आहे, J 10 वर आहे. 15 त्रिक 5 त्रिक 15 आणि 10 150 झाले. Y गुणिले F, Y 25 वर आहे, 25 परत 150 झाले. J 10 वर आहे, O 15 वर आहे, परत उत्तर 150 झालं. TCB, T 20 वर आहे, C 3 वर आहे, B 2 वर आहे, उत्तर 120 झालं. विसंगत पर्याय क्रमांक चौथा झाला. जाऊ पुढच्या प्रश्नावर. चला, पुढील अंकमालेतील विसंगत पद ओळखा. म्हणजे पुढचा प्रश्न आपला संख्या मालिकेचा. 97, 89, 85, 79, 73, 71, 67. ऑप्शन मध्ये काय दिलंय तेच दिले. मालिका म्हटली म्हणजे आपल्याला मालिकेतलं विसंगत पद शोधायचं आहे का बघा बरं. आता याच्यामध्ये काही गॅप बसतो का? गॅप बसत नाही. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याला काय करायचंय, उत्तर झालं वेगळं 85 का इतर सर्व आहेत मूळ संख्या. दुसरं काहीच लॉजिक नाही बसत, काहीच नाही. गॅप पण नाही येते. यांच्यामध्ये जर बघितला तर 8चा गॅप आहे, ह्यांच्यात 4चा गॅप आहे. ह्यांच्यामध्ये जर बघितला तर पुन्हा 6चा गॅप आहे, यांच्यात 6चा गॅप आहे, यांच्यात 2चा गॅप आहे, त्यांच्यात 4चा गॅप आहे. गॅप काही बसत नाही. कळलं प्रत्येकाला? बरं, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे.
पुढील अंक मालिकेतील गटात न बसणारा पर्याय ओळखा. 16, 42, 252, 504. बेचाळीस दुने 84, 84 त्रिक 252, परत दुने 504, गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, इथे पण गुणिले 2 गुणिले 3 पाहिजे होतं. मग 7 दुने 14 आणि 14 त्रिक 42 होतात. 14च्या ऐवजी त्यांनी दिलं काय आपल्याला? 14च्या ऐवजी दिलेलं आहे 16, म्हणून विसंगत झालं. पर्याय क्रमांक जमला. हो, आजचे प्रश्न खूप छान आहेत. विसंगत कुठला झालं? पर्याय क्रमांक पहिलाच झाला. पुढे या. दिनदर्शिकेचा प्रश्न. एका वर्षी 1 ऑगस्टला गुरुवार होता, तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी आला असेल? मंगळवार, बुधवार, गुरुवार. कॅलेंडर. एका वर्षी 1 ऑगस्टला जर गुरुवार होता, तर बाल दिन म्हणजे 14 नोव्हेंबरचा वार काय? आता ऑगस्ट महिना आपला किती दिवसांचा आहे? 31. 31 मधनं एक दिवस संपला, 30 दिवस उरले, म्हणून त्याला 7 ने भागलं, बाकी 2 आली. सप्टेंबर महिना 30 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 2 आली. ऑक्टोबरचा महिना 31 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3 आली. आणि नोव्हेंबरचे 14 दिवस दिले, त्याला 7 ने भागलं, बाकी 0 आले. 1 2 3 4 5 6 7 आणि 0 7. 7ला 7 ने भागलं, बाकी 0 आली. गुरुवारच्या पुढे 0 वार, उत्तर झालं गुरुवार. पर्याय झाला तिसरा. व्हेरी गुड. बालदिन. बरं. टिळक पुण्यतिथी 15 म्हणजे स्वातंत्र्य दिन, बालदिन हे सगळे एकाच वारी येणारे आहेत. शिक्षक दिन सुद्धा. मग आता टिळक पुण्यतिथी 1 ऑगस्टला गुरुवार होता, म्हणजे बालदिनाला पण गुरुवारच आहे. ही ट्रिक आहे, लक्षात असू द्या. 0 दिवस समोर. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा. एका घड्याळात 10:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल, तर तास काट्याची दिशा कोणती? पश्चिम, ईशान्य, नैऋत्य, वायव्य. आता हा घड्याळाचा पण प्रश्न जातो आणि हा दिशाज्ञानचा पण प्रश्न जातो, जसं काल पण एक प्रश्न होता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 10 11 12 6 9. बरं. घड्याळामध्ये किती वाजलेत? 10:30. घड्याळामध्ये वाजलेले आहेत 10:30. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दाखवतोय, ही झाली पूर्व दिशा. पूर्वच्या विरुद्ध असते पश्चिम दिशा. पश्चिम नंतर असते उत्तर दिशा. उत्तरच्या नंतर असते दक्षिण दिशा. पश्चिम आणि उत्तर मध्ये असते वायव्य दिशा. उत्तर आणि पूर्व मध्ये असते ईशान्य दिशा. पूर्व आणि दक्षिण मध्ये असते आग्नेय दिशा आणि दक्षिण पश्चिमला असते नैऋत्य दिशा. प्रत्येक दिशांनी आपली जागा 90 अंशात पुढे नेली आहे. कॅमेरा बंद झाला रे. दिसतंय का ना? बरं. चला, प्रत्येक दिशांनी आपल्या जागा 90 अंशातून पुढे घेतलं. मग आता तास काट्याला कोणती दिशा दाखवत आहे? तास काट्याला नैऋत्य दिशा दाखवत आहे. पर्याय कुठला बरोबर येणार? पर्याय तिसरा बरोबर येणार. व्हेरी गुड. नोटबुक घेऊन बसावंच लागतं, त्याशिवाय ऑप्शन नाही. नोट घेऊन पाहत मग रिझनिंग कधी तोंडी सोडवता का रे? तुम्ही मला कुठे महान लोक भेटले रे. पुढच्या प्रश्नाकडे या. प्रशांतचं घड्याळ
दर तासाला 5 सेकंद पुढे जातं. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल? 10 वाजून 1 मिनिटं, 10 वाजून 5 मिनिटं, 10 वाजून 2 मिनिटं, 10 वाजून 4 मिनिटं. कुठला ऑप्शन कुठला प्रश्न आहे हा आपला? घड्याळाचा प्रश्न आहे. प्रशांतचं घड्याळ दर तासाला म्हणजे 1 तास बरोबर 5 सेकंद पुढे. मग त्याने आज सकाळी 10 वाजता घड्याळ लावलं ते उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तास झाले, बरोबर आहे. मग आता एका तासाला 5 सेकंद, 24 तासाला 24 गुणिले 5 120 सेकंद. याला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचंय म्हणून मी 60 ने भागलं. हे झालं 2 मिनिटं. त्याचं घड्याळ 2 मिनिटं पुढे जाणार. जी वेळ दिली आहे, वेळ काय दिली आहे? 10 वाजताची. 10 वाजायच्या पुढे 2 मिनिटं. त्याच्या घड्याळामध्ये किती वाजलेले दिसणार आहे आपल्याला? 10 वाजून 2 मिनिटं. म्हणून आता ऑप्शन कोणता बरोबर झाला? ऑप्शन तिसरा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. जर सी बरोबर 3 आणि कॅट बरोबर 24 असेल तर फॉल्ट बरोबर किती? 60, 57, 64, 72. आता हे काय झालं? सांकेतिक भाषा. सगळे नाही सुटत ना शिव. सी कितीवर आहे? 3 वर. सी 80 कॅट. सी 3 वर, ए 1 वर, टी 20 वर. उत्तर झालं 24. मग एफ ए यू एल टी. एफ 6 वर आहे, ए 1 वर आहे, टी 21 वर आहे, एल 12 वर आहे आणि टी 20 वर आहे. बेरीज करा. 20 बंद नाही झालं ना? हा, 20. याच्यामुळे अडकले काय तुम्ही? 20, 20, 40, 50, 51, 52, 53, 54, 54 आणि वरचे 6 झाले 60. मग फॉल्टची बेरीज किती झाली? 60 झाली. पर्याय कुठला आला? पहिलाच आला. पुढचा प्रश्न. समजा तुम्ही वायव्य दिशेस तोंड करून उभे आहात. प्रथम तुम्ही डावीकडे एका काटकोनात वळाला आणि नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळाला तर आता तुमचं तोंड कोणत्या दिशेला येईल? ईशान्य, वायव्य, आग्नेय, नैऋत्य? परत दिशा ज्ञान. समजा तुम्ही वायव्य दिशेला तोंड करून उभा आहात. तुम्ही प्रथम डावीकडे एकदा काटकोनात वळालात. कुठे आलात? नैऋत्यकडे. त्यानंतर तुम्ही उजवीकडे दोनदा काटकोनात वळालात, एकदा आणि दोनदा. आता तुम्ही कुठे आहात? ईशान्येकडे. मग आता तुमचं तोंड कुठे आहे? तुमचं तोंड कोणत्या दिशेला आहे? तर ईशान्य दिशेला आहे आणि आपला पर्याय झाला पहिला बरोबर. संपले. हे होते आपले पुणे ग्रामीणचे प्रश्न. प्रश्न खूप छान होते, बरोबर आहे. प्रश्नांचा सराव करा. कुठे पण काही अडचण आली तर विचारा. आज परत इथे थांबणार आहे. हळूहळू आरामात आपलं झालेलं आहे शिकवून पुणे ग्रामीण. चला भेटूयात आपण उद्या आपल्या पुढच्या जिल्ह्यामध्ये. आता थांबते. जय हिंद. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या प्रत्येकाने. अभ्यास करा.